मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक दिग्गज आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक। नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र उमेदवारी अर्ज दाखल करणार। निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून तर नितेश राणे कणकवली मतदारसंघातून अर्ज दाखल करतील। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची दुसरी यादी जाहीर। यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश। निलेश राणे, मिलिंद देवरा, संजय निरुपम, बालाजी केणीकर, भावना गवळी यांना संधी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट। पेच असलेल्या जागांबाबत दोघांमध्ये तासभर चर्चा। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा। जागांबाबत 2 ते 3 प्रमुख ठिकाणी निश्चित। भाजपची तिसरी यादी आज रात्रीपर्यंत अपेक्षित। यामध्ये मुंबईतील काही नावांचा समावेश होण्याची शक्यता। बंडखोरी आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजप तयारी करीत आहे। नागपूरच्या काटोल मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनिल देशमुखांना उमेदवारी। पुत्र सलील देशमुख आज अर्ज दाखल करणार। देशमुखांच्या माघारीनं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता। भाजपचे अजित देशमुख सावनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता। काटोलमधून इच्छुक असलेल्या देशमुखांना पक्षश्रेष्ठींनी सावनेर निवडणूक लढवण्याचा दिला सल्ला। 2009 मध्ये निवडणुकीदरम्यान हल्ला झाल्यानं आशिष देशमुख यांच्या सुरक्षेत वाढ। यावेळेस अनुजा सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता। अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना। शिंदे गटाकडून मुरजी पटेल तर ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके निवडणूक लढवणार। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।